ही बघा, ही भाजी आपण अशी स्मॅश करून घेतोय सगळी, अजून भरपूर आहे करायचे। सगळ्या वस्तू आपण तयार करून घेतल्यात सगळंच। कांदा हे काय बीट बारीक करून घेतलं त्याने कलर येतो। त्याच्यामध्ये आलं सगळ्या गोष्टी टाकल्यात। आता प्रॉपर लेवलला मिक्स करून घेऊन नंतर बाकीची भाजी ऍड करायची। नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तुम्ही बघताय आपलं बटाटे सोलाचं काम चालू आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नक्की काय करतोय, तर आपल्याकडे आज ऑर्डर आहे पावभाजीची। थोडी लाईव्ह आहे, लाईव्ह असं म्हणता येईल, कारण की म्हणजे आपण भाजी बनवून घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी आणि पाव बिव हे डायरेक्ट तिकडे गरम करून देणार आहोत तव्यावरती असं। तर ऑर्डर ही जीवला आहे, आपल्या अमित दादाच्या बायकोचं वट भरणं, तर त्यानिमित्त तिने आपल्याला खास बोलवलंय, म्हणजे बोलवलं, इन्व्हिटेशन पण आहे प्लस हे पावभाजीची ऑर्डर पण दिली। तर बघूया कशी काय होते ऑर्डर। आणि पावभाजी आमची ऑलरेडी खूप फेमस आहे, खूप चांगला फीडबॅक आधी पण गेलेला आहे, आजचा पण फीडबॅक मिळेलच आपल्याला। तर आता पहिले सगळे भाजी बिजी कटिंग करून झाले। मी सकाळी जरा बाहेर गेलो त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही, पण भाजी बिजी सगळी कटिंग करून झाले, सगळी शिजवून झालेली आहे। बटाटे सोलण्याचं काम चाललंय। आता पुढे बघूया, बारीक स्मॅश करून सगळं व्यवस्थित फोडणी बिंडी कशी काय द्यायचं ते। तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। संध्याकाळचा पण आम्ही संध्याकाळी म्हणजे दुपारीच आहे प्रोग्राम तो, तर तिथे जाईन, ते पण तुम्हाला दाखवेन सगळं। आणि कसं काय असेल तो विषय बघा, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर मंडळी बटाटे सोलून झालेले आहे आणि पुढे आपण भाजी स्मॅश करायला घेतलंय। तुम्हाला 1 मिनिट दाखवतो। ही बघा, ही भाजी आपण अशी स्मॅश करून घेतोय सगळी, अजून भरपूर आहे करायचे। एका साईडला मम्मी करते, एका साईडला मी करतोय, बायको आतमध्ये बाकीची तयारी करते। तर मंडळी फायनली आपली सगळ्या भाज्या सगळं स्मॅश झालेलं आहे, बारीक करून झालेलं आहे। हाताची पूर्ण वांदे लागले। लास्ट टाइम जसं पुऱ्याचं पीठ मळताना वाट लागलेली तशीच सेम आता हालत खराब झाली। आता आपण थोडंसं जेवून लगेच त्याला ते फोडणी बिडणीचं आपण करायला घेणार आहोत। दुसरी गोष्ट, आज आपण सगळं आपला ऑलमोस्ट व्लॉग हा मोबाईलमध्ये शूट करणार आहोत, कारण की आपण आपला गोप्रो नितीन दाला दिलाय। तो आज बाईक राईडसाठी गेलाय केतनची गाडी घेऊन। तर म्हटलं एक दिवसाने एवढा का फरक पडत नाही, गोप्रो पाहिजेच असं काय हे नाही, आपल्या भावासाठी आपण करू शकतो कॉम्प्रोमाइज। तर मग आता गोप्रो तो घेऊन गेला, त्यामुळे पूर्ण ही व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवरती मिळेल। थोडासा फरक जाणवेल, आधीच्या व्हिडिओ असायच्या तशाच असतील आता पण व्हिडिओ, कारण की गोप्रोमध्ये थोडी चांगली क्वालिटी यायची। तर बघा, तोपर्यंत आला तर कलेक्ट करता आला तर तो कलेक्ट करेन मी, जेणेकरून तिकडे यूज होईल असं, जिथे आपण जाणार आहोत स्पॉटला। बाकी आता बघूया कसं काय मम्मी फोडणी देते, कसं काय विषय आहे तो। तर मंडळी आपण आता भाजीचं प्रिपरेशन झालंय, फोडणी द्यायला आपण हे करतोय, सुरुवात करतोय। इकडे टोप सध्या तापत ठेवलंय, बाकीची सगळी तयारी करून घेतली। हा हो दाखव। तर इकडे बाकीच्या सगळ्या वस्तू आपण तयार करून घेतल्या सगळंच। कांदा हे काय बीट बारीक करून घेतलं त्याने कलर येतो। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि बेडगी मिरच्या ओके पेस्ट केलेली आहे। ओके, हिरव्या मिरच्या बारीक थोडशा करून घेतल्या। ओके,
आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून, हळद, ओके, त्याच्यामध्ये हिंग, जिरं. ठीक आहे. ते तर बाकीच्या नॉर्मल गोष्टी ना. एव्हरेस्ट पावभाजी मसाला आणि आपला सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला पण असतो प्रत्येक रेसिपीचा. प्रत्येक रेसिपीचा सिक्रेट मसाला पण असतो, तो सांगायचा नसतो ऍक्च्युली. मम्मी कशी फोडणी देते. चला, तर पहिला तेल गेलाय आपला. सावकाश, डायरेक्ट त्यातच तोडायची ना. कशाला भीती वाटते. दुसरी पिशवी तेल तापू दे ना जरा. नाही टाकायची असते कोथिंबीर. तू साफ करायच्या आणि मला फोडणीला पण जरा दे. कोथिंबीर फक्त आपण भाजीवर वरून टाकतो. कांद्यात कोण टाकतो कोथिंबीर? आपण कांदा नाही तो टाकतो, आपण दिलेली त्याच्या लक्षात राहत नाही दिलेली. साफ केलेली त्याला धुवायला लागेल ना फक्त. बटर पण गेलं. गॅस कमी केली आणि थोडासा तूप. जिरा, काय असं ना तो कापायचा. काय हा देव का तेव्हाला कांदा कापून डब्याला पडायला डबा खाली झालेला आहे. काय हे आपण कंटिन्यूस हलवतोय कारण की थोडा खालती लागायला नको म्हणून. एक आलं लसूण पेस्ट आहे. शिमला. ओके, आलं लसूण पेस्ट नाही म्हणत. हा हा, तो दाखवला असतो मग अशी. ओके, तर म्हणजे याच्या आधी आपण हिंग टाकलं. मम्मीचं असं म्हणणं आहे की हिंगाने ऍसिडिटी होत नाही, त्यामुळे त्यामध्ये हिंग ऍड केलंय. आणि आलं लसूण बेडगी काय ते मिरचीची सगळी पेस्ट. आता व्यवस्थित सगळं हलवून घेऊया. मसाला तिखट सगळं मिक्स केलंस की काय? तिखट मसाला, कसला? कश्मीरी मसाला. तर म्हणजे आता आपण पावभाजी मसाला, धना पावडर, आपला हे टोमॅटोची पेस्ट अशा 2-3 सगळ्या गोष्टी टाकल्यात. आता प्रॉपर लेवलला मिक्स करून घेऊन नंतर बाकीची भाजी ॲड करायची.
बीट टाकलं त्याच्यात. बीट चला मंडळी फायनली भाजीला कड आला. अजून थोडा वेळ ठेवून थोडंसं अजून 2-3 मिनटं नंतर टोप उतरवून ठेवायचा आणि निघायचा विषय घ्यायचा, कारण की वाजलेत 2:30. आपला 4-4:30 वाजेपर्यंत जायचं तिकडे. आपला खूप बघा खूपचा तोरा वर आलाय. खूपचा तोरा असा वर आलाय. चल मंडळी आपली भाजी रेडी झाली आणि आपण आता या स्टीलच्या डब्यांमध्ये काढून घेतो. बाकीची सगळी तयारी झाली. बघूया आता कुठल्या डब्यात किती राहते. तुम्ही पहिले त्या डब्यात भरायला पाहिजे. पहिले त्या डब्यात भरायला पाहिजे होते. जास्त नको भरायला. तुम्हाला शर्ट घाला. ठीक आहे. इकडे गेले ना. कोथिंबीरने जरा वास चांगला आहे. तर मंडळी आपण आपल्या स्पॉटला पोहोचलो आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली आहे. इकडे आपली माणसं पाव सोलायचं काम, पाव ओपन करून ठेवतो. त्यानंतर बाकीची तयारी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो कसं काय त्यांचा हॉल आहे म्हणा किंवा काय. बघा हे त्यांचं आता जस्ट बांधलेलं सभा मंडप आहे आणि इकडे गोड भरण्याचा प्रोग्राम चालू आहे. आमचे कामगार दमले पहिल्याच राऊंडला. मंडळी आपल्या नवीन पाहुण्यांना भेटा बाई डायरेक्ट बाटलीवर. ओ माय गॉड, चीअर्स. चीअर्स कर, चीअर्स. या. आणि इकडे अजून वड भरण्याचा प्रोग्राम चालू आहे. बघूया. मंडळी तवा तापतो आपला. आता फटाफट पाव गरम करून आपली सर्विस चालू आहे. बघा तुम्ही आणि प्रत्येकाला फीडबॅक बघेल. यांचा फीडबॅक देता येईल, त्यांचा फीडबॅक देऊ आपण. आणि केतन इथे मेहनत करतोय फुल. मेन म्हणताय पावा बिवा खोलतोय. असा भाऊ देवाने सगळ्यांना द्यावा. इकडे पण केतन पक्का आता ऑर्डर येतील याच्यावर. गोटा बाय. इकडे इकडे बाय बाय. तर मंडळी आपली फायनली ऑर्डर सक्सेसफुल झाली आणि आपण आता निघालोय. सगळं वाइंड अप केलेलं आहे. हां तर मंडळी आपण आता आपल्या कस्टमर नाही बोलतोय ना, आपण आपल्या भावाचा फीडबॅक घेऊया ज्याच्यासाठी आपण सगळा तामझाम केली. वहिनीला तर आवडली. वहिनीचा घेता आला नाही फीडबॅक कारण की ते लोक लवकर निघून गेले. तर आपण त्याचा फीडबॅक घेऊया की त्याला कसं वाटलं. तर कसं वाटलं तुला? मला म्हणायचं तू आधी बोलला होतास की बाबा टेस्टी जेवण असतं. आपण काय जेवलं नव्हतं आधी कधी, पण आज स्वतः खाऊन मला आज आजमावलं की बाबा खरंच जेवण छान होतं. मजा आली. म्हणजे जसं आपण घरी बनवतो ते तसं मला खायला मिळालं. नाही तर बाहेर कसं असतं केटरिंगमध्ये जनरली की
टेस्ट नसते. टेस्ट नसते, क्वांटिटी तुला कशी देतील ते लोक, पण टेस्ट नसते. टेस्ट मॅटर करते. आता असं वाटतं की घरचं खाणं खाल्लं, काही त्रास नाही, गॅस नाही, काय नाही, हेच उत्तम हे होतं. तर भावाला पण आवडले आपल्या, आणि भावाने दिले दोघा तिघांना. इथे विचारलं पण भरपूर जणांनी की कोणी बनवलंय, कसं काय, कॉन्टॅक्ट पण घेतलेत काही जणांनी. तर पुढे पण आपल्याला रिस्पॉन्स असाच चांगला असेल. तर आजचा ब्लॉग आपण इथेच. आपले कामगार पैसे मिळाले काय? नाही. तर आपले कामगार पण निघाले. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रायबर वाटले माझ्या. भाव पण आपला रुपयादा. साईराम शेवटचा. ओम साईराम.